आणि राज्यातल्या विविध योजनांमुळे राज्याच्या आर्थिक तिजोरीवर भार पडत असल्याची सध्या ओरड आहे। विविध योजनांच्या खर्चाचा ताळमेळ कसा लावायचा याचा हिशेब सरकार दरबारी सुरू आहे। एक एक पैसा राज्यासाठी महत्त्वाचा असताना मंत्र्यांच्या बंगल्यावर मात्र कोट्यवधींचा खर्च केला जातोय। ही उधळपट्टी कशी सुरू आहे बघा। सध्या मंत्र्यांच्या बंगल्यांमध्ये आणि मंत्र्यांच्या कार्यालयांमध्ये अशी सुशोभीकरणाची कामं सुरू आहेत। कारण नवं सरकार आलंय म्हटल्यावर बंगला पण नवा वाटायला हवा। मंत्र्यांच्या या नव्या नवलाईच्या हौसेसाठी तब्बल 14 कोटींच्या आसपास खर्च होणार आहे। एकीकडे सरकारवरचा आर्थिक भार वाढतोय म्हणून सरकार अनेक सरकारी योजना बंद करण्याच्या मार्गावर आहे। त्याच वेळी मंत्री स्वतःच्या बंगल्यावर आणि कार्यालयाच्या सुशोभीकरणावर अगदी दणक्यात खर्च करतात। निवडणुकीआधी लाडकी बहीण योजना, बेरोजगार तरुणांना भत्ता अशा योजनांचा पाऊस पाडण्यात आला। त्याचा मोठा आर्थिक भार पडत असल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा आहे। त्यामुळेच शिवभोजन योजना, आनंदाचा शिधा या योजना बंद करण्याच्या हालचाली सुरू आहेत। आर्थिक भार पडत असला तरी मंत्र्यांचे बंगले आणि कार्यालयातल्या सुशोभीकरणासाठी 14 कोटींच्या आसपास खर्च होणार आहे। कुठल्याही निविदा न काढता अनेक कामं सुरू झाल्याची माहिती आहे। मंत्री जेव्हा एखादी त्याला बंगला वाटप होतो, कार्यालय वाटप होतो, तेव्हा थोडंसं कलर करणे, टेबल खुर्च्या चांगल्या बसायला अभ्यागत येतात, विजिटर येतात, त्यांना बसायला सांगणे, मीटिंग घ्यायसाठी, कामकाज करायसाठी थोडंफार तर होतच असते ना। पण यावरून जर विरोधक टीका करत असतील तर हे अनेक वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे आणि मला असं वाटतं फार काही खर्च त्याच्यामध्ये होत नाही। ह्याला आपण काय वेगळं हे नाही करत आहे। आपण जे मेंटेनन्स जे आपलं हे आहे त्याच्यातनंच ही काही आल्यानंतर दुरुस्तीची वगैरे कामं जी आहेत ती काही प्रमाणामध्ये आपण हे करतोय। फार काही असं त्याला वेगळा आपण निधी उपलब्ध केला आहे किंवा वेगळं त्याला काहीतरी म्हणजे दिलं आणि बाकीच्या कामांना आपण देत नाही असं नाही आहे। बहुतांशी कामं जी आहेत ती बऱ्यापैकी आपण जे मेंटेनन्स आपलं ॲन्युअल हे असतं त्याच्यातनंच आपण हे केलेलं आहे। सध्या सरकारच्या तिजोरीवर प्रचंड भार आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी दरवर्षी 46,000 कोटी लागणार आहे। शिवभोजन थाळीसाठी 176 कोटींची तरतूद केली जाते, तर आनंदाचा शिधा योजनेसाठी 500 कोटींचा खर्च येतो। मुलींना मोफत उच्च शिक्षण योजनेसाठी दरवर्षी 1800 कोटी, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण दरवर्षी 5,500 कोटी, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी वर्षाला 1,300 कोटी, तर लेख लाडकी योजनेसाठी अंदाजे 1,000 कोटी आणि मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी दरवर्षी 480 कोटी खर्च केले जातात। जे मंत्र्यांचे दालन आहेत, बंगले आहेत, त्याच्यावर सुशोभीकरणासाठी अनेक कोटी रुपये खर्च केले जात आहेत। तुम्ही लोकांनी निवडून दिलेत ना त्यांना, आता बघत बसा ना उघड्या डोळ्याने। पण हे कितपत योग्य म्हणजे योजना बंद करणं अहो त्या अयोग्य आहे म्हणून काय फरक पडणार आहे का? बंगले बंद होणार आहेत का? करोड रुपयाचा खर्च होणारच आहे। कशा लोक आपल्या तोंडाची वाफ पाय घालावं। या आणि इतर योजनांसाठीही पुरेशा निधीची तरतूद सरकारला करावी लागणार आहे। 2019 मध्ये उद्धव ठाकरेंचं सरकार आलं त्यावेळेला मंत्र्यांच्या बंगल्यांचं आणि कार्यालयांचं सुशोभीकरण झालं। त्यानंतर 2.5 वर्षातच एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार आलं आणि त्यावेळी सुद्धा बंगल्यांचं सुशोभीकरण झालं। आता परत 2.5 वर्षानं सरकार बदललंय, त्यामुळे पुन्हा सुशोभीकरणाचा घाट घातला जातोय। ही उधळपट्टी नेमकी कशासाठी असा सवाल आहे। लोककल्याणकारी नाव फक्त घ्यायचं, मात्र जसं हवंय तसं स्वतःला जे सोयीस्कर हवंय तशी स्वरूपाची भूमिका घेताना शासन दिसतंय। विशेष म्हणजे सर्वसामान्यांच्या हिताच्या योजना एका साईडला बंद करायच्या तर दुसरीकडे स्वतःच्या स्वार्थासाठी प्रशासकीय बंगले, कार्यालयामध्ये करोडो रुपयांचा खर्च करायचा। यातून जनता सर्व काही पाहत आहे, मात्र करणार काय अशीच परिस्थिती आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई।